सामाजिक बांधिलकी जपणारा आणि वैचारिक उंची वाढवणारा वाचन उपक्रम पुस्तकांवर बोलू काही. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित आंबेडकरी साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचे पुस्तकांचे अभ्यासपूर्ण विवेचन. पुस्तकांवर बोलू काही. वाचन चळवळीला गतिमान करणाऱ्या वाचन शृंखलेच्या आजच्या 9व्या भागात आपण ऐकणार आहात मराठी साहित्यात आपल्या सम्यक आकलनाची भूमिका ठेवून जगणारा आणि आपल्या कवितेला परिवर्तनाचा नवा आयाम देणारा व संयत विद्रोहाचा शब्दांगार फुलवणारा चळवळी कवी, रॉक गार्डन, सायरनचे शहर, ग्लोबलचं गावकूस आणि नंतर आलेले लोक अशा बहुचर्चित काव्यसंग्रहातून फुले आंबेडकरी विचारधारा प्रमाणभूत मानून समग्र परिवर्तनाचा ध्यास बाळगणारा पक्का माणूसप्रेमी टोटल कवी अरुण काळे यांच्या सायरनचे शहर या कविता संग्रहाचे विवेचन. विवेचक विशेष निमंत्रित श्री जाणीवांनी काव्यलेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री, उत्तम संवादक, मराठी साहित्याच्या अभ्यासक, समीक्षक वृषाली विनायक. तर ऐकूया माणसातील हिंस्रता आणि युद्धखोर प्रवृत्ती शब्दांकित करणारा व दंगलखोर धनदांडग्यांच्या भयावह सावटाखाली वावरणाऱ्या लोकसमूहांचे प्रत्ययकारी अक्षरदर्शन घडविणारा काव्यसंग्रह सायरनचे शहर. नमस्कार, मी वृषाली विनायक. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आणि प्रबुद्ध वाचनालय आयोजित पुस्तकांवर बोलू काही या उपक्रमामध्ये मला आज निमंत्रित म्हणून सहभागी करून घेतलं. याबद्दल सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध निवेदक, कवी आणि आमचे जवळचे स्नेही राजेश कदम यांचे मी आरंभीच मनापासून आभार मानते. सिंधुदुर्गमध्ये दर्पण प्रबोधिनी वेगवेगळे उपक्रम राबवते. गेल्या काही दिवसांपासून हे उपक्रम सगळे आम्ही बघतोय. या निमित्ताने दर्पण प्रबोधिनीचे सर्व सहकारी त्यांचं मनापासून कौतुक करते आणि या उपक्रमाला मनापासून सदिच्छाही देते. पुस्तकांवर बोलू काही या आजच्या भागामध्ये मी एका पुस्तकावर आपलं विवेचन मांडावं असं प्रस्ताव राजेश कदम यांनी माझ्यासमोर ठेवला आणि त्यावर चर्चा करत असताना काही पुस्तकं आमच्या समोर होती. यामध्ये कवी अरुण काळे यांचा सायरनचे शहर हा कविता संग्रह आमच्या चर्चेत होता. त्यावर बोलत असताना काही या काळात आत्ता जे आपण सगळं बाह्य परिस्थिती, जे काही आरोग्यविषयक प्रश्न यांचा सामना करतोय, या अनुषंगाने काही बोलणं झालं आणि त्यावर सायरनचे शहर या कविता संग्रहावर मी आपलं मत मांडावं असं एक विचारांती आमचा एक निर्णय झाला. सायरनचे शहर हा कविता संग्रह आजच्या भागासाठी निवडण्याचं कारणही खरं तर मी आता नमूद करेन. गेल्या 5-6 महिन्यांपासून किंवा त्याहूनही जास्त आपण कोविड सारख्या आजाराचा सामना करतोय. सुरुवातीला जेव्हा या आजारा संदर्भात संदिग्धता आपल्या सगळ्यांच्या मनात होती, त्यावेळेला जेव्हा ॲम्ब्युलन्सचे हॉर्न वाजायचे, ॲम्ब्युलन्सचा आवाज घुमायचा, त्यावेळेला ही ॲम्ब्युलन्स नेमकी कोणाच्या घरासमोर आलेली असेल, कोणत्या सोसायटीमधला कुठला पेशंट सापडलेला आहे आणि मग त्या कुटुंबाने क्वारंटाईन होणं, त्या संपूर्ण सोसायटीने क्वारंटाईन होणं, हे सगळे जी काही भीती त्यावेळेला मनामध्ये होती, तर तेव्हा वाजणारा तो जो ॲम्ब्युलन्स आहे तो त्याचा आवाज हा मला नेहमी अरुण काळे यांच्या सायरनचे शहरमध्ये वेळी अवेळी वाजणाऱ्या सायरनची आठवण करून देत होता. त्यावेळेला अरुण काळेंनी कविता संग्रहामध्ये ज्या पद्धतीचं भीतीचं वातावरण, ज्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण सांगितलेलं आहे, नेमका
तसंच वातावरण मला ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे कोविड संदर्भात संभ्रमावस्थेत होतो त्यावेळेला अशा पद्धतीची भीती, असुरक्षितता, या शहरामध्ये वावरत असताना असुरक्षितता ज्या पद्धतीने अधोरेखित या कविता संग्रहामध्ये होते, नेमकी तशी असुरक्षितता, ती भीती मला या काळामध्ये जाणवत होती. या दोघांची पार्श्वभूमी जरी वेगळी असली, संदर्भ जरी वेगळे असले तरी सुद्धा सायरन ज्या भीतीचं, ज्या दहशतीचं सूचन करतो, नेमकी तीच मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटली. आणि म्हणून मग चर्चा करत असताना मला सायरनचे शहर हा कविता संग्रह या पुस्तकांवर बोलू काही, या उपक्रमामध्ये घ्यावा असं मनोमन वाटलं. मराठी कवितेत समाजाभिमुख कवितेच्या रूपाने दलित कवितेचा प्रवाह 1960-70च्या दशकामध्ये समाविष्ट झाला आणि एकूणच मराठी कवितेचा चेहरामोहरा या कवितेने बदलला. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीमध्ये दलित कविता ही वेगळी होती. 1990च्या आसपास जेव्हा जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते त्यावेळेला अरुण काळे यांच्या कवितांनी केवळ दलित कवितेचाच नव्हे तर एकूण मराठी कवितेचा तोंडवळा सुद्धा बदलल्याचं आपल्याला लक्षात येतं. आपण ग्लोबलायझेशनच्या सगळ्या प्रभावात असताना ही कविता एक वेगळा आयाम आपल्यासमोर ठेवते आणि म्हणूनच 90च्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने मराठी कविता बदललेली आहे त्यामध्ये जी स्थित्यंतर मराठी कवितेत दिसतात तर त्या पार्श्वभूमीवर, त्या अनुषंगाने अरुण काळे यांच्या कवितांचा उल्लेख आपल्याला ठळकपणे करावा लागतो आणि त्यात सायरनचे शहर या कविता संग्रहाचं महत्त्व या काळाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. सायरनचे शहर या कविता संग्रहाच्या दीर्घ प्रस्तावनेतच आपल्याला या कवितांचं प्रयोजन काय आहे ते लक्षात येतं. सायरन मुळात हेच दहशतीचं सूचन आहे. या कविता संग्रहातल्या कविता जर आपण बघितल्या, मुळातच या संग्रहाच्या कवितांची एक सर्वसाधारण वर्गवारी आपल्याला करता येते. त्यामध्ये आपण काही व्यक्ती चित्रणात्मक कविता आपण म्हणू शकतो, व्यक्तिकेंद्री असलेल्या कविता आहेत, काही शहर केंद्री असलेल्या कविता आहेत, तर काही आपल्याला गत आयुष्याकडे किंवा इतिहासकालीन संदर्भ दाखवणाऱ्या काही कविता आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या कविता या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसतात. मुळातच दंगल, युद्ध, विध्वंस यातून निर्माण होणारी मनस्थिती या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. शहर केंद्री कविता या कविता संग्रहामध्ये आपल्याला काही भागात दिसतात. या कवितांचं सर्वसाधारणपणे आता मी म्हटलं जसं वर्गीकरण केलं त्यामध्ये जो अनुभव आपल्या समोर येतो किंवा त्या कवितांमधून जो अनुभव व्यक्त होतो तो अनुभव हा समष्टीशी जोडलेला अनुभव आहे असं आपल्याला म्हणता येतं. या कवितेत येणारी जी माणसं आहेत ती दलित, कष्टकरी, कामगार वर्गातली आणि एकूणच जगणं असह्य झालेली अशी सगळी माणसं आपल्याला दिसतात. या माणसांच्या समूहाचं लढणं, त्यांचा संघर्ष, यासोबतच इथल्या सत्ताधाऱ्यांकडून, इथल्या व्यवस्थेकडून त्यांचं होणारं शोषण, त्या माणसांचं नागवलं जाणं, याचंही भीषण चित्र या कविता संग्रहातून उभं राहिल्याचं आपल्याला दिसतं. या कविता संग्रहामध्ये धर्म, राजकारण, समाजकारण यावर अत्यंत सूक्ष्मपणे भाष्य कवीने केलेलं आहे. परंतु हे भाष्य करत असताना या कवितेतला मी जो आहे, कवितागत मी जो आहे, तो अत्यंत अगतिक होऊन बोलतोय की काय असं आपल्याला या कविता वाचत असताना जाणवत राहतं. या संग्रहात आलेली शहरं ही हिंसेचं, दमनाचं केंद्र असलेली आपल्याला दिसतात. या शहरांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता, अस्वस्थता दाटलेली आहे आणि ही अस्वस्थता, ही असुरक्षितता
जो वेळी अवेळी सायरन वाजतो त्यामुळे ती अधिक गडद होताना आपल्याला दिसते. या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की या कवितांमध्ये धर्माचा संदर्भ बहुत करून आलेला आहे, परंतु या कविता कुठलंही धर्मतत्वज्ञान सांगण्यामध्ये किंवा धार्मिक चिकित्सा करण्यामध्ये अजिबातच अडकत नाहीत. या उलट पारंपरिक धार्मिकतेने ज्या पद्धतीची जात व्यवस्थेची उतरण तयार केलेली आहे आणि त्यामध्ये अडकलेला जो इथला समाज आहे त्याबद्दलची चीड, त्या जात व्यवस्थेच्या उतरंडीबद्दलची चीड, त्या व्यवस्थेबद्दलची चीड, संताप या कवितांमध्ये आपल्याला व्यक्त होताना दिसतो. याला जोडूनच अरुण काळे यांच्या कवितेच्या काही ओळी मला इथे सांगाव्याशा वाटतात. ते एका आपल्या कवितेत असं म्हणतात की त्यांनी दंगलीत माझे कान पाहिले, आपलाच दिसतो सोडून दिले, कानावरून कर्ण आठवला, कर्णावरून वर्ण आठवला, दंगलीचे कारण धर्म आठवला, घरांना रंग वेगळे होते, रडणे रडणेच होते. अशा पद्धतीने देश वास्तवावर भाष्य करणारा असा हा कविता संग्रह आहे. समाज वास्तवाचं विकलांग रूप या कवितांमधल्या कवितांनी आपल्या समोर उलगडून दाखवलंय. जागतिकीकरण आल्यानंतर खरं तर तंत्रज्ञान आपल्या मुठीत आलं, आपण आधुनिक झालो होतो अशी एक धारणा समाज वास्तवात असताना धार्मिक, जातीय, भाषिक, प्रांताच्या सीमा पुसट होणं अपेक्षित होतं, परंतु तसं चित्र न दिसता या सीमा अधिकाधिक गडद झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि याची सल कुठेतरी कवीच्या मनात आहे आणि सायरनचे शहर या कवितांच्या माध्यमातून कवितागत मी ही सगळी सल या कवितांमध्ये मांडताना आपल्याला दिसतो. खरं तर सायरनचे शहर या संपूर्ण कविता संग्रहाचा आढावा इतक्या कमी वेळात घेणं शक्य नाही, परंतु जे या कविता संग्रहामध्ये ज्या पद्धतीची दंगलीची पार्श्वभूमी आहे, शहरांचं अवास्तव वाढणं आणि त्या अवास्तव वाढलेल्या शहरांच्या पोटात असणारी असुरक्षितता घेऊन जगणारा, वावरणारा इथला मानव समूह, या सगळ्यांच्या मनस्थितीचं जे अचूक असं वर्णन आहे ते या कविता संग्रहाच्या केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून अगदी आज सुद्धा 2020 मध्ये सुद्धा हा सायरन जो आहे दहशतीचा, असुरक्षिततेचा, मग ही असुरक्षितता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, परंतु ती प्रत्येकाच्या मनात आज सुद्धा असल्याचे आपल्याला दिसते. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर सायरनचे शहर हा कविता संग्रह वेगळा असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून तो संग्रह आज मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी किंवा त्या संग्रहावर थोडंसं विवेचन करण्यासाठी मी निवडला. आणि आपण सगळ्यांनी याबद्दलचं माझं जे काही थोडं बहुत मत आहे, वेळेची खरं तर मर्यादा आहे, त्यामुळे या संग्रहाचा अगदी वरवर असा आढावा इथे घेणं मला शक्य झालं, तर तो आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलात याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद.